घटस्फोट. रात्रीचे 12 वाजले होते. घरातील सर्वजण झोपले होते. दरवाजावर कोणीतरी बेल वाजवण्याचा आवाज आला. राज उठला. तो विचार करू लागला, एवढ्या रात्री कोण आलं असेल, म्हणून त्याने त्याच्या पत्नीला रोहिणीला पण उठवलं. राजनेही घाबरतच दरवाजा उघडला तर शाल पांघरलेली एक स्त्री दरवाजाबाहेर बेशुद्ध अवस्थेत पडलेली त्याला दिसली. रोहिणीने शाल बाजूला केली व त्या स्त्रीचा चेहरा बघितला तर दोघेही चमकलेच, कारण की ती दुसरी तिसरी कोणी नसून राजची मोठी बहीण प्रियाच होती. दोघांनीही तिला उचलून घरात आणले. रोहिणीने पळत जाऊन तिच्या सासू सासऱ्यांना उठवले. प्रियाची अशी अवस्था पाहिल्यावर आईबाबा तर खूपच घाबरले. आई आपल्या लेकीला मांडीवर घेऊन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होती. प्रिया शुद्धीवर आल्यावर आईला म्हणत होती, मी परत त्या घरात जाणार नाही. अगं, त्या घरात माणसे नाही राक्षस राहतात. गेली 3 वर्षापासून ते माझा असाच मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. आज तर हद्दच झाली. आज प्रीतीचा साखरपुडा झाला आणि आम्ही इथून गेलो तेव्हा प्रीतीच्या सासूबाईंना आईबाबांनी सोन्याचा कॉईन दिला. मग आम्हाला का दिला नाही? प्रीती म्हणजेच प्रियाची लहान बहीणच. मग आई म्हणाली, अगं, दुपारी तर खूप खुश दिसत होते जावाई बापू आणि तुझ्या सासूबाई. प्रिया रडतच आपल्या आईला सांगू लागली, अगं, घरी गेल्यापासून आम्हालाही सोन्याचा कॉईन का दिला नाही म्हणून ते मला बोलू लागले. मग मी त्यांना सांगितले. आपल्या वेळी त्यांची परिस्थिती चांगली नव्हती. आता राज पण जॉब करतो म्हणून त्या दोघांनी मिळून केला सोन्याचा कॉईन. असं सांगितल्यामुळे तेव्हापासून त्यांनी मला मारायला सुरुवात केली आणि मारून मारून ते थकले आणि झोपायला निघून गेले आणि मी इकडे पळून आली. प्रियाचे बाबा म्हणाले, अगं, आजच प्रीतीचा साखरपुडा झाला आणि तू अशी इथे आलीस. तू परत जा. मी समजावून सांगतो त्यांना. आता प्रिया जाण्यासाठी साफ नकार देऊ लागली. सकाळ होताच बाबांनी प्रियाच्या नवऱ्याला व सासूला तेथे बोलावले व प्रियाचे बाबा हात जोडून त्यांची माफी मागू लागले. चुकले आमच्या प्रियाचे. तिने इकडे यायला नको होते. माफ करा तिला आणि घेऊन जा तिला. प्रियाच्या सासूबाई मग तोऱ्यातच म्हणाल्या, शोभतं का तुमच्या मुलीला रात्री बेरात्री असं घर सोडून यायला? आम्हाला नाही न्यायचं तिला. राहू द्या तुमच्याकडेच. बाबा आता त्यांच्या विनवण्या करू लागले. मग सासूबाईंनी सरळ विषयालाच हात घातला. काल प्रीतीच्या सासूबाईंना सोन्याचा कॉईन दिला आणि आम्हाला. प्रियाचे बाबा म्हणाले, तेव्हा आमची परिस्थिती नव्हती एवढी, पण आता प्रीतीच्या लग्नाला सगळा मान सन्मान करू बघा. काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. पण आता तेवढं सांभाळून घ्या. पुढच्या 15 दिवसातच प्रीतीचे लग्न आहे. सासूबाई तोऱ्यातच म्हणाल्या, मग पुढचे 15 दिवस राहू द्या तिला इकडेच. बहिणीच्या लग्नाला आवरायला आली आहे असं सांगा सगळ्यांना. या काळात तिचं पण थोडं डोकं ठिकाणावर येईल. असं म्हणून दोघेही तिकडून निघून गेले. आता बाबा प्रियावर चांगलेच बरसले. थोडं सहन करायला शिक, म्हणजे होईल सगळं नीट. तुझ्या अशा वागण्याने आमची समाजात काही इज्जत राहील का? प्रिया आल्यापासून घरातील 3-4 दिवस वातावरण हे अतिशय गंभीर होते. नंतर सर्वजण लग्नाच्या तयारीला लागले. या काळात प्रिया ही आईबरोबर काही खरेदी करण्यासाठी जायची. कधी कधी तर ती एकटीच बाहेर जाऊ लागली होती. प्रियाला शिक्षणाची प्रचंड आवड होती. तसे तिचे शिक्षणही BE झालेले होते. पण लग्नानंतर नवऱ्याने जॉब करू दिला नाही म्हणून ती घरीच राहत होती. प्रीतीच्या लग्नाचा दिवस जसा जवळ येत होता तशी घरात नातेवाईकांची गर्दी वाढत होती. हळदीच्या दिवशी तर प्रियाच्या सासूबाईंनी हद्दच केली. आमचा सोन्याचा कॉईन कुठे आहे? आणि कळलं की प्रीतीच्या नवऱ्याला तुम्ही कार देत आहात, मग आमची पण आणली असेलच. आता तर प्रियाचे बाबा व राज पूर्णपणे गोंधळून गेले. ते म्हणाले, तुम्हाला काय हवं ते आम्ही देऊ, पण एकदा प्रीतीचे लग्न होऊन जाऊ द्या, मग आपण बघू. बाबांची व भावाची होणारी कुचंबना प्रियाला बघवत नव्हती. मी थोडा वेळ बाहेर जाऊन येते असं तिने प्रीतीला सांगितलं. प्रिया सासू व नवऱ्याशी काहीही न बोलताच बाहेर निघून गेली. प्रीतीच्या लग्नाच्या दिवशी तर प्रिया अधिकच सुंदर दिसत होती.
अगदी बिनधास्तपणे ती सगळ्या पाहुण्यांमध्ये वावरत होती. वेगळाच आत्मविश्वास दिसत होता तिच्यामध्ये. लग्नाच्या दिवशी पण तिने तिच्या सासूला व नवऱ्याला बोलण्याचे बघण्याचे टाळलेच. तिला असं हसत खेळत बघताना तर तिच्या सासूला आता जास्तच त्रास होऊ लागला होता. लग्न सुखरूपपणे पार पडलं. बरीचशी पाहुणे मंडळी लग्नाच्या दिवशीच गेली, तर काही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गेली. प्रियाच्या सासूबाई नाक मुरडतच म्हणाल्या, आता आमचा पाहुणचार पण झाला वाटतं. निघायचं का आम्ही पण? प्रिया आमच्याबरोबर येते का? राहू देता तिला इथेच. प्रियाच्या आईने तिला आवाज दिला. तशी प्रिया आतल्या खोलीतून बाहेर आली. तिच्या हातामध्ये काही कागद होती. ते कागद तिने तिच्या नवऱ्याच्या हातात दिली व म्हणाली, मला घटस्फोट हवाय. तसा तिचा नवरा चमकलाच आणि म्हणाला, काय घटस्फोट? आईबाबांनी प्रियाला समजवायला सुरुवात केली. अगं प्रिया, संसारात भांडणंही चालूच असतात, म्हणून एवढा राग करायचा नसतो. मग प्रिया म्हणाली, बाबा, तुम्ही मला माझ्या पायावर उभं राहण्यासाठीच एवढं शिक्षण दिलं ना, तरीही लग्नानंतर यांनी सांगितलं म्हणून मी घरी राहिले. गेली 3 वर्ष सासूबाईंचे आणि यांचे टोमणे आणि मार खात राहिले मी. प्रत्येक वेळीस माहेर राहून काहीतरी आणावे अशी यांची अपेक्षा असते. मूल होत नाही म्हणून नेहमीच मीच दोषी आहे. नेहमी माझेच चेकअप असं का? दोष माझ्यात नाही हे माहिती असून पण नेहमी मलाच का त्रास? सासूबाई तर सर्वांसमोर माझाच पाणउतारा करतात. नेहमी दोषी मीच का? अशा व्यक्ती कधीही समाधानी नसतात. बाबा, तुम्ही यांच्या कितीही मागण्या पूर्ण केल्या तरी हे असंच वागतील. त्यामुळेच मला घटस्फोट हवा आहे. आणि हो, घटस्फोटानंतर मी कोणावरही ओझं म्हणून राहणार नाही. मी माझा जॉब करेन, जो लग्ना अगोदरही मी करत होती. आईबाबांकडे पाहत प्रिया म्हणाली, अशावेळी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहणं एवढीच माझी अपेक्षा आहे. या स्वार्थी आणि लालची लोकांचा कंटाळा आलाय मला. रागातच प्रियाची सासू व नवरा तिथून निघून गेले. काही महिन्यानंतरच प्रियाचा घटस्फोट झाला. ती आता एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करते. तिची मेहनत आणि कष्ट करण्याच्या वृत्तीमुळे तिचे प्रमोशन होत गेले. आज ती तिचा नवरा काम करत असलेल्या कंपनीतच त्याचीच बॉस म्हणून जॉईन झाली. आता तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने, तसेच आईवडिलांची साथ व तिच्या कष्टामुळेच आज प्रियाची परिस्थिती बदलली होती. आता आईबाबा प्रियासाठी सुसंस्कृत घरातील योग्य वर शोधत होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.